मंदिरामध्ये सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता इकडे। आणि इथून जी रांग स्टार्ट झालेली आहे ती डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये जाते। तिथे पण मंदिराच्या समोर ही सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे जत्रेला खूप अशी गर्दी झालेली आहे, भाविक ते खूप आलेले आहेत। आणि सकाळच्या तर तुम्ही पाहिलं होतं इकडे काहीच नव्हतं, पण आता तुम्ही पाहताय संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणजे रात्री सत्रामध्ये ते खूप गर्दी जमलेली आहे इकडे। भारी वाटतं इकडे। सागराने एक टॉर्च चालू केलाय, अजून जर टॉर्च चालू करतील तर खूप भारी वाटेल। नमस्कार मित्रांनो, मी चव्हाण स्वागत करतो माझ्या चॅनलवर अशा चव्हाणच्या नावाने। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। आज दिनांक 8/3/2024 रोजी आज आहे महाशिवरात्र। आज महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज महाशिवरात्रीच्या निमित्त आज आपण चाललो आहोत अणाव गावामध्ये। श्रीदेव स्वयंभू रामेश्वर मंदिर अणाव या ठिकाणी महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, तर ते पाहण्यासाठी आपण चाललो आहोत। तर आता आपण जाऊया सकाळच्या सत्रामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि त्यानंतर रात्रीच्या सत्रामध्ये आपण रथोत्सव कशा प्रकारे असतो ते पाहूया। तर या सर्व गोष्टी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, चला। आता आपण पोहोचलोय श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरामध्ये आणि तुम्ही पाहू शकता इकडे अशी इथे बाजूला ओटीची दुकानं लागलेली आहेत। आणि आता आपण आतमध्ये चाललोय मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी। आणि ह्या ठिकाणी हा आजूबाजूला असलेला मंदिराच्या बाजूला असलेला हा असा सुंदर असा परिसर। तर या ठिकाणी इथे स्टॉल लागलेले आहेत आणि त्यानंतर इथे रात्री तुम्ही बघाल तर भरपूर गर्दी दिसेल। आणि आता इथे गाडी लागलेली आहे आणि हा जो तुम्ही समोर पाहताय हा जो रथ आहे तो रात्री ओढण्यात येणार आहे, रात्री 12-12:30 वाजता। आणि त्यानंतर आता आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ। आणि हा समोर तुम्ही पाहता हा दीपस्तंभ आहे आणि आतमध्ये आपण दर्शनासाठी जाऊ। मंदिरामध्ये सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता इकडे। आणि इथून जी रांग स्टार्ट झालेली आहे ती डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये जाते, तिथे पण आपण जाणार आहोत, बघणार आहोत। आणि इथे सुंदर असं श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर प्रसन्न असं लिहिलेलं आहे। तर या ठिकाणी दर्शनासाठी भरपूर अशी रांग लागलेली आहे। तर ह्या मंदिराच्या बरोबर समोर असलेलं मंदिर म्हणजे नारायण मंदिर, तर तिथे आपण दर्शनासाठी जाऊ। आणि बरोबर मंदिराच्या समोर ही सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। या ठिकाणी देणगी स्वीकारली जाते इकडे। इथे श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर आहे, त्याच्या बरोबर बाजूला हा असा रथ आहे सुंदर असा, हा शेड मध्ये आता ठेवलेला आहे।
तिथे आता रात्री बाहेर काढण्यात येईल आणि त्यानंतर लाईट वगैरे चालू होईल वगैरे ह्या गोष्टी आपल्याला दिसता येईल. तर रथोत्सव कशा प्रकारे असतो हे आपल्याला रात्रीच पाहायला भेटणार आहे. आणि या ठिकाणी आता भाविकांची हळूहळू गर्दी इथे होत आहे इकडे या ठिकाणी. आता इथे स्टॉल वगैरे लागले नाही आहेत. रात्री आपण पाहाल तर इथे स्टॉल वगैरे लागलेले दिसतील. थोडेच स्टॉल वगैरे आलेले आहेत या साईडला. आणि आता आपण जाऊया आणि रात्री येऊया. तर या ठिकाणी इथे जत्रेला इथे सेल्फी पॉईंट इथे तयार करतात इकडे शिवंकर मसाले काका. तर आपल्याला पूर्वतयारी इथे चालू आहे, म्हणजे अजून काम वगैरे बाकी आहे. आणि हे त्यांचं स्टॉल आहे इकडे. आणि आपण रात्रीच हे काम पूर्ण होईल, म्हणजे दुपारी होईल, पण आपण रात्री बघूया कशा प्रकारे हा सेल्फी पॉईंट आहे तो. चला. तर या ठिकाणी मंदिरामध्ये जाण्यासाठी जो रोड आहे तर तिकडे दोन्ही साईडला इथे लाईटिंग केलेली आहे. आणि इथे बाजूला इथे गाड्यांची इथे पार्किंग केलेली आहे तिकडे. आपण आतमध्ये जातोय तिकडे. आणि तिथे पाहू शकता इथे भाविकांची खूप मोठी गर्दी आहे इकडे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे जत्रेला खूप अशी गर्दी झालेली आहे. भाविक ते खूप आलेले आहेत. आणि सकाळच्या तर तुम्ही पाहिलं होतं इकडे काहीच नव्हतं, पण आता तुम्ही पाहताय संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणजे रात्री सत्रामध्ये ते खूप गर्दी जमलेली आहे इकडे रथोत्सव पाहण्यासाठी. काही तिकडे बाजू ठेवा आणि देव कार्य मात्र सगळं पुरा करीत तुम्हाला.
मेमरी संपली. साठी इथे गर्दी जमलेली आहे. ती दोरी हातात घेण्यासाठी पाऊस इकडे भाविकांची. आणि इथे तुम्ही पाहू शकता अलोट गर्दी जमलेली आहे या रथोत्सवाला महाशिवरात्र निमित्त. आणि इथे समोरच फटाक्यांची आतिषबाजी होती. इकडे खूप सुंदर असा हा सोहळा. या ठिकाणी जत्रेमध्ये मॉन्टी त्यानंतर आपल्या रोहित वगैरे सगळे आहेत भेटलेले आहेत. यश वगैरे आहेत आणि नंतर आपला सौरभ दिवेश सगळे भेटलेले आहेत जत्रेनिमित्त. आणि त्या ठिकाणी इथे आपले व्हिडिओग्राफर म्हणून आहेत ते म्हणजे अणावकर आणि त्यानंतर आपले सोनार साहेब. या ठिकाणी आता लाईट गेलेली आहे तुम्ही पाहू शकता. आणि इथे सर्वांनी इथे टॉर्च मोबाईल चालू केलेला आहे. इकडे खूप भारी वाटतं. इकडे सागराने एक टॉर्च चालू केला आहे. अजून जर टॉर्च चालू करतील तर खूप भारी वाटेल. ठिकाणी आता लाईट आलेली आहे आणि पुन्हा तोच जल्लोष आणि तोच उत्साह घेऊन ते भाविक तिथे आलेले आहेत इकडे.
आवाज आला नाही हो. सकाळी पाहत होतो या ठिकाणी काम चालू होतं, पण हा सेल्फी पॉईंट आता तयार झालेला आहे इकडे. सुंदर असा सेल्फी पॉईंट इथे तयार केलेला आहे इकडे. या ठिकाणी शुभंकर मसाले म्हणजे परब काकांनी इथे आपलं दुकान टाकलेलं आहे आणि हे त्यांचं शॉप आहे इकडे. आणि त्यांचे विविध प्रकारचे शुभंकर मसाल्याच्या नावाने तांदूळ पीठ, मालवणी वडा पीठ आणि त्या ठिकाणी मसाले ज्यांचे काय काय आहेत विविध प्रकारचे इथे लावलेले आहेत त्यांनी इकडे. तुम्ही त्यांना इथे आलात तर ह्या जत्रेमध्ये भेटू शकता. इथे अणाव गावचेच आहे ते. या ठिकाणी आता पुसलो आपण वेताळ मंदिरामध्ये आणि खूप सुंदर असं सजवलेलं आहे इकडे.
ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे दुकानं लागलेली आहेत, खेड्यांची खाज्यांची दुकानं लागलेली आहेत आणि इथे भाविकांची तुम्ही गर्दी पाहू शकता इकडे. तर रात्रीचा 1 वाजलाय तरी सुद्धा इथे अलोट गर्दी जमलेली आहे इथे जत्रेमध्ये. रथोत्सव ओढण्यासाठी हा बघा रथोत्सव आता हळूहळू पुढे येतोय. नमस्कार मित्रांनो, आता फायनल ब्लॉगिंग करायची वेळ झालेली आहे. तुम्ही आजच्या वेळेस बघितलं असाल की श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरामधली महाशिवरात्र कशा प्रकारे पार पडली. पहिल्यांदा आपण दर्शन घेतलं आणि त्यानंतर आजूबाजूचा परिसर सुद्धा बघितलेला. तेव्हा काय कुठची गर्दी आपल्याला दिसली नाही, पण श्रीच्या सत्रामध्ये जेव्हा आपण गेलो महाशिवरात्रीला खूप अलर्ट गर्दी आपल्याला पाहायला भेटली आहे. तुम्ही व्हिडिओच्या मध्ये पाहिलं असेल. आणि त्यानंतर रथोत्सव कशा प्रकारे असतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ चॅनल चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू पण नशीच का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.